ठाण्यामध्ये महापालिकेचं महापौरपद एससी प्रवर्गाकरता जाहीर करण्यात आलेलं आहे। ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा महापौर होणार हे जवळपास निश्चितच झालेलं आहे। दरम्यान शिवसेनेच्या पद्मा भगत, डॉक्टर दर्शना जानकर आणि विमल भोईर यांचं नाव चर्चेत आलेलं आहे, तर भाजपकडून सुरेश कांबळेंचं नाव चर्चेत आहे। स्त्री किंवा पुरुष कोणीही महापौर होऊ शकतं। आपण अधिक बोलूया अजित मांढरे यांच्याशी। अजित, काय ठाण्यातली माहिती? पूर्ण ठाण्यामध्ये शिवसेनेकडे निर्विवाद वर्चस्व आहे, एकाती सत्ता आहे, पण त्यांच्याकडे जवळपास म्हणजे 6 असे उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत निवडून आलेले, की जे या आरक्षणामध्ये पूर्णपणे सिद्ध होतात। त्यामध्ये पद्मा भगत नाव आहे, घोगरे वनिता, विमल भोईर, गणेश कांबळे, दर्शना जानकर, आरती गायकवाड, दीपक जाधव आणि त्यानंतर आता भाजपनं एक नाव पुढे केले, ते म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मधून सुरेश कांबळे। म्हणजे भाजपनं अजूनही त्यांचा दावा सोडलेला नाही आहे। भाजप अजूनही म्हणते की 2.5 वर्ष महापौर जे आहे हे पद त्यांना पाहिजे। त्यानुसार ज्या प्रवर्गामधून त्यांचा उमेदवार निवडून आला नगरसेवक जो आहे सुरेश कांबळेचं नाव चर्चेमध्ये आहे। यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये कशा रीतीनं सत्तेचं विभाजन होतं, शिवसेना 2.5 वर्ष महापौरपद भाजपला देतं का, उपमहापौर देतं का, महापौर पदावरती माफ करा महापौरपद देतं का, उपमहापौर पदावरच त्यांचं समाधान त्यांना मानावं लागते। पुढे जाऊन स्थायी समिती आहे, परिवहन समिती आहे, शिक्षण समिती आहे, अशा वेगवेगळ्या समित्या ज्या ठिकाणी भाजपनं दावा केलेला आहे। आपण जर पुढे कल्याण डोंबिवलीकडे गेलो तर कल्याण डोंबिवलीमध्ये किरण भांगले ह्या व्यक्तीचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। शिवसेनेतून नगरसेवक निवडून आले होते, तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि कल्याणमधले तिथं म्हणजे ज्या पद्धतीनं सगळं लोकसभा विधानसभा निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये, नगरपालिका निवडणुकांमध्ये किरण भांगले यांनी अनेक ठिकाणी चांगलं काम केलं होतं आणि त्याचंच बक्षीस म्हणून त्यांना तिकीट दिलं गेलं होतं आणि ते निवडून देखील आलेत। आणि आता नशिबानं हा जे आरक्षण पडलं त्या आरक्षणामुळे किरण भांगले यांचं नाव याच्यामध्ये पुढच्या म्हणजे अग्रस्थानीय सर्वोच्च स्थानी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कुणाची नावं अग्रेसर आहेत, दावेदार म्हणून घेतली जात आहेत, ती आपण टीव्ही स्क्रीनवर बघतोय। तर पुण्याकडे बोलूया। पुणे महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलेकरता आरक्षित झालेलं आहे। या महापालिकेमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यामुळे त्यांच्याच पक्षाचा महापौर होणार हे जवळपास निश्चितच आहे। दरम्यान भाजपमध्ये सध्या स्वरदा बापट, मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे यांच्या नावाची चर्चा आहे। अशातच भाजप नेमकी कुणाला संधी देतं हे बघायचं। थेट